आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होणार का? अंजली दमानिया यांचं ट्विट चर्चेत। विरोधी पक्षात संपवण्याचा भाजपचा कट ट्विट करत अंजली दमानियांचा आरोप। एकनाथ शिंदे गावी जाणं, ताप येणं, पुन्हा घरी येणं ही भाजपची स्क्रिप्ट। शिंदे साताऱ्यातील दरेगावी गेल्यावरून अंजली दमानिया यांचा आरोप। राज्यघटनेमध्ये काळजीवाहू सरकार अशी तरतूदच नसताना राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही? संविधानातील तरतुदी विसरलायत का? जितेंद्र आव्हाड यांचा ट्विट करत महायुतीवर निशाणा। लोकशाही वाचवण्याआधी तुमचे खासदार आणि 6 आमदार वाचवा, जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेनंतर अमोल मिटकरी यांचा पलटवार। उद्या सकाळी 10 वाजता विधान भवनामध्ये भाजप आमदारांची बैठक, गटनेत्याची निवड केली जाणार। भाजपकडून निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती। दोन्ही निरीक्षक आज राज्यात दाखल होणार। महायुतीच्या शपथविधी सोहळ्याचं उद्धव ठाकरे त्याचबरोबर राज ठाकरे यांना निमंत्रण देण्यात येणार, तर शरद पवार यांच्यासोबतच महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनाही निमंत्रण दिलं जाणार। लाडक्या बहिणींना महायुतीच्या शपथविधीसाठी विशेष आमंत्रण। 2000 व्हीव्हीआयपींच्या पासेसची देखील सोय। केंद्रीय नेत्यांसह देशभरातील 22 राज्यांचे मुख्यमंत्री देखील सोहळ्यामध्ये सहभागी होणार। आज महायुतीचे नेते आझाद मैदानाची पाहणी करणार। महायुतीचे नेते शपथविधीच्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेणार। शपथविधीसाठी आझाद मैदानाच्या पाहणीसाठी एकच पक्ष गेल्यानं लोकांमध्ये गैरसमज। कळवलं असतं तर आम्ही देखील गेलो असतो। भाजप नेत्यांनी आझाद मैदानाची पाहणी केल्यानंतर केसरकरांची प्रतिक्रिया।